नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मजेत असणार आहात. आपले दररोज एक एक व्हिडिओ अपलोड होत आहेत. आता त्या व्हिडिओनुसार आपल्याला काय करायचंय, सगळे व्हिडिओ बघून घ्यायचंय आणि चांगल्या प्रकारे अभ्यासाला लागायचं आहे. आता जो काही नेक्स्ट व्हिडिओ आहे ते आहे आपला ओहम्स लॉ. तुमचा जास्त वेळ न घेता लगेच मी सिलेबसला चालू करतो. ओहम्स लॉ म्हणजे काय बघा. ओहम हा असा एक माणूस होता की त्याला सगळ्याचे रिलेशन माहित होते. आता सगळ्याचे रिलेशन म्हणजेच काय, ओहम्स लॉ एक असा माणूस होता की सगळ्यांचे रिलेशन माहित होते. मग सगळे कोण काय, म्हणजे सगळे म्हणजे काय, मेन माणसाचे कारनामे त्याला माहित होते. मेन माणसं कुठले, तर ते माणसं म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल मधले, म्हणजे इलेक्ट्रिसिटी मधले माणसं. मग ते माणसं कोणते, व्होल्टेज असेल, करंट असेल आणि रेजिस्टन्स असेल, म्हणजे सगळी इलेक्ट्रिसिटी चालत असते ह्या तीन पॅरामीटरवरती. मग ते तीन पॅरामीटर कोणते होते, इलेक्ट्रिक व्होल्टेज, इलेक्ट्रिक करंट आणि इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. मग हे सर्वात अगोदरचे कॉम्पोनंट्स आहेत. मग ह्या कॉम्पोनंट्स वरती चालणारा काय ब्रह्मांड आहे इलेक्ट्रिसिटीचा, तो सगळं हे आहे. आणि त्याचा जो काही रिलेशन आहे तो सांगितलं आपल्याला ओहम्सने. ओहम्स माणूस हा साधा सुद्धा नव्हता, त्याच्याकडे सगळ्यांची हिस्ट्री होती. सगळे म्हणजे कोण, रेजिस्टन्स, करंट आणि व्होल्टेज. ह्याची हिस्ट्री त्यांना सांगितलं. म्हणजे कोण कोणावरती डिपेंड आहे, कोण कसा आहे, कशा प्रकारे सर्किट काम करत असतं, हे सगळे गोष्टी सांगितले. आणि हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कोणाकोणासाठी हे इम्पॉर्टंट आहे, JEE साठी हे इम्पॉर्टंट आहे, फिजिक्स साठी हे इम्पॉर्टंट आहे, पॉलिटेक्निक साठी हे इम्पॉर्टंट आहे, ITI साठी, आणि हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे इंजिनिअरिंग साठी. म्हणजे एवढे सगळे विद्यार्थी जर तुम्ही एकत्र आलात आणि ते जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर चांगल्या प्रकारे चांगल्या चॅनलवरती आणि चांगल्या व्हिडिओवरती तुम्ही आलेले आहेत. मग आता हे आपल्याला चालू करायचं आहे. मग डेफिनेशन बघा, जे काही सायन्स मध्ये शिकत आहेत विद्यार्थी, JEE ची तयारी करत आहेत, त्या विद्यार्थ्यांना हे कंपल्सरी एक्झाम मध्ये विचारली जात असते, म्हणजे विचारले जात असते. मग हे सांगितलं बघा, ओहम्स लॉने जे डेफिनेशन आहे ते डेफिनेशन बघा. ओहम्स लॉ स्टेट दॅट, म्हणजे काय, ओहम्स लॉ काय सांगतो बघा, द करंट थ्रू अ कंडक्टर, बघा, द करंट थ्रू अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज अक्रॉस इट. म्हणजे काय माहितीये का, जे काही कंडक्टर आहे त्या कंडक्टर मधून जर करंट जात असेल तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणासोबत, तर ते आहे व्होल्टेज सोबत. म्हणजे थोडक्यात सांगायचं आपल्याला याच्यामध्ये काय बघा, थोडक्यात सांगायचं आहे, द व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट, एवढं सांगितलंय. पण तिथे एक कंडिशन अशी आहे, हे प्रोपोर्शनल आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रोपोर्शनल म्हणजेच काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. याचा अर्थ जर व्होल्टेज वाढला तर करंट वाढतो, याचा अर्थ असा आहे. जर व्होल्टेज कमी झाला तर करंट सुद्धा काय होतो, कमी होतो, याचा अर्थ असा आहे. whenever increase the voltage then increase current, whenever voltage decrease then करंट ऑल्सो डिक्रीज. म्हणजे ह्याचा अर्थ डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. एक वरी गेला की दुसरा वर जातो, एक खाली आले की दुसरा सुद्धा खाली येतो, याचा अर्थ असा आहे. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बट कंडिशन अशी आहे बघा, अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल दिले बघा. आता हे थोडंसं राहू द्या. बट कंडिशन अशी आहे की त्यावेळेसचा प्रोव्हाइडेड टेम्परेचर अँड अदर फिजिकल कंडिशन्स रिमेन्स कॉन्स्टंट. बघा काय म्हणतो माहितीये का, कंडिशन अशी आहे की तिथला जो काही रेजिस्टन्स आहे तो कॉन्स्टंट असायला पाहिजे, आणि तिथला टेम्परेचर हा कॉन्स्टंट असायला पाहिजे, टेम्परेचर वाढायला नाही पाहिजे, आणि फिजिकल कंडिशन्स हे सगळे कसे असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे, त्याच्यात चेंज व्हायला नाही पाहिजे. म्हणजे म्हणतो काय माहितीये का, टेम्परेचर म्हणजेच काय, समजा 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, त्यावेळेसचा जो काही व्होल्टेज वाढवला, करंट वाढवलं, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तेवढ्यानेच वाढणार आहेत. समजा जर 19-20 आहे, लगेच 30 होतोय, लगेच 20 होतोय, लगेच 10 होतोय, लगेच 40 होतोय. म्हणजे असा जर ते त्या ठिकाणी टेम्परेचर असेल तर त्या ठिकाणी ओहम्स लॉ अप्लिकेबल नाही, किंवा व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन हा त्या ठिकाणी सॅटिस्फाय होणार नाही. याचा अर्थ असा आहे, व्होल्टेज वाढला की करंट वाढतो, पण त्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट असायला पाहिजे. म्हणजे किती वेळेस पण 20च असायला पाहिजे. आता 1 तासापूर्वी 20 होता, 1 तासानंतरही 20 असायला पाहिजे, त्यावेळेस हा लागू होतो, अन्यथा लागू होत नाही. जर टेम्परेचर व्हेरिएबल असेल तर ओहम्स लॉ नॉट अप्लिकेबल. टेम्परेचर हा व्हॅरी होत असेल तर ओहम्स लॉ नॉट अप्लिकेबल. दुसरी गोष्ट अशी आहे, दुसरी गोष्ट काय आहे बघा, फिजिकल कंडिशन्स रिमेन्स कॉन्स्टंट. फिजिकल कंडिशन्स म्हणजेच काय, तर याच्यामध्ये लेंथ ऑफ कंडक्टर येईल, लेंथ ऑफ कंडक्टर, लेंथ ऑफ कंडक्टर येईल. मी फक्त असं लिहितो कंडक्टर. त्याच्यानंतर दुसऱ्या फिजिकल म्हणजेच काय, बॅटरी, म्हणजे सोर्स कॉन्स्टंट असायला पाहिजे. सोर्स तुमच्या बॅटरी असेल तर बॅटरी असायला पाहिजे. किंवा दुसरा कंडिशन काय आहे, फिजिकल म्हणजे काय झालं, टेम्परेचर सुद्धा आला, टेम्परेचर सुद्धा आला, फिजिकल मध्ये जातो ना टेम्परेचर, ओके. त्यानंतर लेंथ ऑफ कंडक्टर वाढला, किंवा
कॉम्पोनंट्स किंवा कॉम्पोनंट्स जे काही वापरला तुम्ही, बल्ब असेल, लाईट असेल वगैरे जे काही सगळ्या गोष्टी आहेत ते कॉन्स्टंटच असायला पाहिजे. नाहीतर आता बल्ब लागतोय त्यानंतर बंद होतोय, त्यानंतर लागतोय त्यानंतर टीव्ही लागते, म्हणजे सगळे काही व्हॅरी होत गेले, म्हणजे ते सुद्धा फिजिकल मध्ये येतात. म्हणजे फिजिकल कंडिशन सगळे कशाला पाहिजे, रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर सारखा असायला पाहिजे. सोर्स जर तुम्ही बॅटरीचा वापरत असाल बॅटरीज वापरा, जर तुम्ही जनरेटर वापरत असाल जनरेटर वापरा, जर तुम्ही सेम केबीएचा वापरत असाल सेम केबीएचा वापरा. टेम्परेचर तिथला कॉन्स्टंट असायला पाहिजे आणि त्या ठिकाणचे कॉम्पोनंट जे काही आहेत कॉम्पोनंट सुद्धा सारखेच असायला पाहिजे. म्हणजे आता मी टीव्ही लावतो, आता मी होम थिएटर लावतो, आता मी डीजे लावतो, आता मी सगळे काही गोष्टी करतो. म्हणजे जर तुम्ही वेळेनुसार जर बदलत असाल तर हा सुद्धा बदलतो. आणि त्यानंतर डेफिनेशन मध्ये सांगता सांगता एक राहिलंय तो म्हणजेच काय, व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट एवढं सांगितलंय. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स, म्हणजे V इक्वल टू 1/R. V इक्वल टू काय आहे, 1/R आहे, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. याचा अर्थ असा, जर समजा रेजिस्टन्स वाढत असेल तर व्होल्टेज कमी होतो, आणि जर का रेजिस्टन्स या ठिकाणी कमी होत असेल तर व्होल्टेज हा वाढतो. असा त्याचा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. V इक्वल टू I/R असा याचा फॉर्म्युला येतो, म्हणजे हे या ठिकाणी आहे. ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच काय, व्होल्टेज इन्क्रीज झाला म्हणजे रेजिस्टन्स इन्क्रीज झाला तर व्होल्टेज कमी होतो, रेजिस्टन्स डिक्रीज झाला तर व्होल्टेज वाढतो. असं आहे त्याचं काय आहे, कंडिशन्स आहे. हे झालं ओम्स लॉ. ओम्स लॉ हा आला कुठून, कशासाठी आला बघा, काय आला, गर्ग ओम्स लॉ, गर्ग ओम असं त्याचं नाव आहे. आता हे झालं, पण यासाठी काहीतरी फॉर्म्युला असेल ना रे, फॉर्म्युला असायला पाहिजे की नाही, असेल का नाही, फॉर्म्युला असायला पाहिजे. मग ते फॉर्म्युला काय असेल बघा, V इक्वल टू बघा, V इक्वल टू I इंटू आर. काय आहे, V इक्वल टू I इंटू आर असा त्याचा अर्थ आहे. मग I इंटू आर म्हणजे काय बघा, वेनेवर व्होल्टेज आर इन्क्रीज. जरा समजा हे राहू द्या, हे सांगतो मी तुम्हाला काय कन्सेप्ट आहे. त्यापूर्वी आपण काय करू, जे काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इथं लिहून टाकू आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की बाबा काय आहे फॉर्म्युला ऑफ द ओम्स लॉ, म्हणजे रिलेशन कसं सांगितले ते बघू आपण. फॉर्म्युला हाच मला फॉर्म्युला बघा काय आहे, फॉर्म्युला आहे याचा V इक्वल टू I इंटू आर. फॉर्म्युला काय आहे, V इक्वल टू I इंटू आर. म्हणजे काय सांगितलं रे त्यानं, तीन गोष्टीचे रिलेशन सांगितले. कोणाकोणाचा, द ओम्स लॉ रिलेटेड टू द व्होल्टेज, करंट अँड रेजिस्टन्स. किंवा असे सांगता येते, ओम्स लॉ आर इंडिकेट द रिलेशन ऑफ, बघा, ओम्स लॉ आर इंडिकेट द रिलेशन ऑफ व्होल्टेज, करंट अँड रेजिस्टन्स. तिघांचा रिलेशन सांगितलंय. मग ते तिघांचं रिलेशन असेल तर तिघांचे फॉर्म्युला असायला पाहिजे की नाही. मग ते तिघांचे फॉर्म्युले मी तुम्हाला आज प्रूव्ह करून दाखवतो. आणि हे बघायचं आहे, व्होल्टेज इक्वल टू I इंटू आर. मग हा झाला व्होल्टेज जर काढायचं असेल तर हे ओम्स लॉने सांगितलंय. मग याला जर लक्षात ठेवायचं असेल तर कसं रे, कसं, ओहम वॉज अ वीर पर्सन. ओहम वॉज अ वीर पर्सन म्हणजे ते कसा, जे पूर्वीच्या काळामध्ये ओहम होता तर कसं पूर्वीच्या काळामध्ये लोक वीर असायचे, वीर शूर असायचे की नाही. आपले छत्रपती शिवाजी महाराज जे काही आहेत त्यांनी कसे होते, एकदम वीर शूर होते की नाही, म्हणजे एकदम असं वीर होते, चांगले होते. मग तसाच हे जे काही ओहम होता ते 1800 समथिंग 1830 ला काहीतरी ह्याचा शोध लावलेला आहे. मग तेव्हा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तो वीर होता. वीरचे स्पेलिंग तर तुम्हाला यायलाच पाहिजे. मग बघा, वीरची स्पेलिंग येते V इक्वल टू I इंटू आर. म्हणजे बघा, वीरची स्पेलिंग VIR. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, फक्त इज इक्वल टू टाकून टाका, म्हणजे वीर आलं का नाही तुमचा. ओहम कसा होता रे, वीर पर्सन होता. ओहम वॉज अ वीर पर्सन. मग व्होल्टेजचा आला ह्याच्यामध्ये काय झाला, तो व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स सांगितलं. जर रेजिस्टन्स हा कॉन्स्टंट असेल तर V वाढला तर I वाढतो, I वाढला तर V वाढतो, V कमी झाला तर I कमी होतो, I कमी झाला तर V कमी होतो. मग त्यानंतर दुसरा आहे, हा झाला व्होल्टेज. त्यानंतर वेअर मध्ये घेऊ आपण, लगेच घेऊन टाकू म्हणजे तुमचे डाऊट सगळे क्लिअर. वेअर म्हणजे V इक्वल टू व्होल्टेज. V इक्वल टू काय आहे, व्होल्टेज. I इक्वल टू आहे करंट. I इक्वल टू काय आहे, करंट. आणि R इक्वल टू आहे रेजिस्टन्स. काय आहे, रेजिस्टन्स. V इक्वल टू व्होल्टेज, I इक्वल टू करंट, R इक्वल टू रेजिस्टन्स. मग दुसरा फॉर्म्युला याचा असा येईल बघा, व्होल्टेज काय आहे, व्होल्टेज इक्वल टू करंट, काय आहे, करंट इंटू रेजिस्टन्स. इंटू रेजिस्टन्स म्हणजे हा आला तुमचा ओम्स लॉने सांगितलं. काय सांगितलं, व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स अशा प्रकारे असतं. दुसरा फॉर्म्युला काय आहे, दुसरा फॉर्म्युला मग मला काढायचं तर करंट काढायचं. म्हणजे काय काढायचं, आता मला करंट काढायचं आहे. मग करंट काढायचं तर मी कसं काढणार,
I इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. आय इक्वल टू काय आहे? आय इक्वल टू काय? आय इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. मग आता व्ही डिवायडेड बाय आर जर असेल तर काय करता येईल आपल्याला? आपण डेफिनेशन मध्ये काय सांगितलं होतं? एक मिनिट, थोडस डाऊट असल्यासारखं वाटतंय मला. डायरेक्टली म्हणजे ओहम्स लॉ स्टेट दॅट द करंट थ्रू अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज अक्रॉस इट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. ओके, आपण काय सांगितलं होतं माहिती का मागच्या ह्याच्यामध्ये व्ही व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r. पण हे चुकीचं आहे थोडक्यात. सॉरी, चुकलंय माझं त्या ठिकाणी. म्हणजे सांगता सांगता थोडस मला मिस्टेक झाली. पण या ठिकाणी आहे काय माहितीये का? आय या ठिकाणी काय होता? आय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r. याचा अर्थ असा, whenever increase resistance then decrease whenever increase current then decrease resistance, whenever decrease the current then increase the resistance. असा त्याचं रिलेशन आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये. या ठिकाणी व्होल्टेज नसून तर काय आहे? करंट आहे. मग या ठिकाणी करंट कशामध्ये मेजर करतात रे? एम्पियर मध्ये. मग हा झाला. या ठिकाणी व्होल्टेज कशामध्ये मेजर करतात रे? या ठिकाणी व्होल्ट मध्ये. इथं काय आहे? त्याचा युनिट व्होल्ट आहे. काय आहे? व्होल्ट. म्हणजे करंट इक्वल टू व्ही डिवाइडेड बाय आर घ्या म्हणजे संपला का नाही? हा तुमचा पहिला फॉर्म्युला, हा तुमचा दुसरा. आता आपल्याला तिसरा फॉर्म्युला बघायचा आहे. तिसरा म्हणजे काय? आर चा. आर इक्वल टू व्ही बाय आय. आर इक्वल टू व्ही बाय आय. मग हे कशाने मेजर करतात रे? ओहमने मेजर करतात. कशाने मेजर करतात? ओहमने मेजर करतात. मग हा झाला तुमचा काय आहे? रेजिस्टन्स झाला, करंट झाला आणि व्होल्टेज सुद्धा झालेला आहे. मग हे झाला तुमचा ओहम्स लॉ. ओहम्स लॉ कशासाठी कामाला पडला रे? ओहम्स लॉ कशासाठी कामाला पडता? ऍप्लिकेशन बघा काय? टू कॅल्क्युलेट. बघा कशासाठी मेजर करतात ओहम्स लॉ. बघा, टू कॅल्क्युलेट म्हणजे काय ऍप्लिकेशन आहे बघा. टू कॅल्क्युलेट टू कॅल्क्युलेट बघा कशासाठी कॅल्क्युलेट करण्यासाठी मेजर करतात. एक आहे रेजिस्टन्स इन द सर्किट. त्यानंतर रेजिस्टन्स काढण्यासाठी, त्यानंतर करंट करण्यासाठी. कशासाठी? करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी. बरोबर, करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्यानंतर काय? व्होल्टेज. कशासाठी? व्होल्टेज कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज केलं जात असतं. मग हे काय जो ओहम्स लॉ आहे, ओहम्स लॉ याचा अर्थ असा आहे, जर तुम्हाला करंट माहिती आहे, रेजिस्टिव्ह माहिती आहे, म्हणजे दोन व्हॅल्यू तुम्हाला नोन आहेत, तर अननोन व्हॅल्यू व्होल्टेज आहे तर व्होल्टेज काढता येते. म्हणजे तुम्हाला दोन व्हॅल्यू कुठलेही जर माहिती असेल तर त्यावरून तुम्हाला तिसरी व्हॅल्यू काढता येत असते. मग ते तिसरी व्हॅल्यू कसं काढायची? जर तुमच्याकडे रेजिस्टन्स माहिती आहे, करंट माहिती आहे तर व्होल्टेज काढता येतो. जर तुम्हाला व्होल्टेज माहिती आहे, रेजिस्टन्स माहिती आहे, करंट काढता येतो. जर तुम्हाला व्होल्टेज माहिती आहे, करंट माहिती आहे तर रेजिस्टन्स तुम्हाला काढता येत असतो. असे त्या ठिकाणी काय आहे तर त्या ठिकाणी दिलेले व्हॅल्यू आहेत. ह्याच्यावरती आपल्याला एखादा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. मग ते प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आणि याच्या पूर्वी जे काही आपले बेसिक गोष्टी आहेत ते बेसिक गोष्टी आपण याच्यामध्ये दिलेले आहेत. सगळे जे काय आहेत, करंट असेल, व्होल्टेज असेल, त्यानंतर रेजिस्टन्स असेल, चार्ज असेल, ईएमएफ असेल, हे सगळे जे काही गोष्टी आहेत ते आपल्याला म्हणजे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि त्या व्हिडिओची जे काही लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही बघून घेऊ शकता. मग हे जे काही ओहम्स लॉ आहेत हे कोणाकोणासाठी ऍप्लिकेबल आहेत? कोणाकोणासाठी ऍप्लिकेबल आहेत? कुठं कुठे यूज करू शकतो आणि कुठं कुठे यूज करू शकत नाही. असं नाही की प्रत्येक ठिकाणी यूज करायचा, असं आहे का? नाही. अरे हे ओहम होता कसं रे, मला थोडं सांगताय का? ओहम हे असा होता की एखादा माणूस असते त्याला सगळं गावातलं माहित असते. बरोबर आहे, सगळं गावातलं माहित आहे, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी सगळं माहित आहेत. तसा माणूस होता. मग गाव म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किट, आणि इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये दिग्गज नेते तीन. कोण दिग्गज नेते? कोण? तीन. मग ते तीन दिग्गज नेते कोण? तर ते काय? व्होल्टेज असेल, रेजिस्टन्स असेल आणि करंट. आणि कोणाचं कोणासोबत रिलेशन आहे आणि कशा टाइप मध्ये रिलेशन आहे हे त्या माणसाला माहित होता. मग ते माणूस कोण? ओहम. ते कोण होता? ओहम होता. आणि तो ओहम इथं आला आणि सांगितलं की व्होल्टेजचा रिलेशन असा आहे, म्हणजे व्होल्टेज व्ही इक्वल टू आय इंटू आर आहे. त्यानंतर करंटचा रिलेशन असा आहे, कसा आहे? आय इक्वल टू व्ही बाय आर. आणि त्यानंतर रेजिस्टन्सचा रिलेशन असा आहे, मग ते व्ही डिवाइडेड बाय आय. बघा, त्यांनी सायंटिस्ट होऊन गेले आणि आपण काय झालो? त्यांनी सायंटिस्ट झाले आणि आपण काय झालो? ते तुम्हाला माहिती आहे, ते बघा आणि समजून घ्या आणि अभ्यासाला मात्र लागा. हे झालं ओहम्स लॉ अप्लिकेबल फॉर. आता बघा, ओहम्स लॉ अप्लिकेबल फॉर काय, कुठं कुठं अप्लिकेबल होतात? ओहम्स लॉ अप्लिकेबल फॉर कोणाकोणासाठी यूज होतो बघा. हे जे काही आहे
ते अप्लिकेबल होतो फक्त आणि फक्त कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट साठी, टेम्परेचर कॉन्स्टंट साठी. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ओनली अँड ओनली कंडक्टर, ओनली अँड ओनली कंडक्टर, जर त्या ठिकाणी कंडक्टर असेल तरच त्या ठिकाणी यूज होणार आहे. मग हे अजून यूज होतं बघा ओम्सला ओनली फॉर डीसी, ओनली फॉर डीसी. हे कशासाठी असतो रे? ओनली फॉर किंवा डीसी ऍज वेल एस एसी दोन्हीला भेटतो, पण त्या ठिकाणी काय आहे? पॉवर फॅक्टर आहे. मग या ठिकाणी मोर अॅक्युरेट फॉर आपण काय घेऊ? मोर, या ठिकाणी घ्यायचंय मोर अॅक्युरेट फॉर डीसी सप्लाय. कशासाठी आहे? डीसी सप्लाय साठी अप्लिकेबल आहे. त्यानंतर बघा ओम्स लॉ नॉट अप्लिकेबल फॉर, आता हे आहे ओम्स लॉ अप्लिकेबल फॉर सुपरपोजिशन थेरम. सुपरपोजिशन थेरम हे ह्याच्यामध्ये आहे, हे आपल्या नेटवर्क मध्ये आहे. ओम्स लॉ अप्लिकेबल फॉर सुपरपोजिशन थेरम, थेवेनिन्स थेरम. आता हे थेवेनिन्स थेरम हे बघू नंतर जे काही अप्लिकेबल आहे ते. त्यानंतर अजून कुठला थेरम? थेवेनिन्स थेरम आणि सुपरपोजिशन थेरमला साठी तर आहेतच. आता नॉट अप्लिकेबल फॉर, आता बघा ओम्स लॉ नॉट अप्लिकेबल हे कोणाकोणासाठी अप्लिकेबल होत नाही बघा. हे डज नॉट अप्लिकेबल फॉर सेमी कंडक्टर. कशासाठी बघा? सेमी कंडक्टर, ज्या ठिकाणी सेमी कंडक्टर आहे. मी थोडं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो बरं का, तुम्ही नाहीतर स्पेलिंग हा चुकीची लिहितायत असं म्हणत असाल तर ते तसं नाहीये, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो. सेमी कंडक्टर साठी हा यूज होत नाही. व्हेरिएबल टेम्परेचर साठी, आता बघा व्हेरिएबल साठी हा यूज होत नाही. व्हेरिएबल टेम्परेचर असेल तर यूज होत नाही. व्हेरिएबल टेम्परेचर जर असेल तर त्या ठिकाणी यूज होत नाही. त्यानंतर डायोड, त्यानंतर काय सेमीकंडक्टर डिव्हाइसेस म्हणजेच काय? डायोड असेल किंवा ट्रान्झिस्टर असेल किंवा मॉसफेट असेल, यासाठी हे काय यूज होत नाही. म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं आहे, ज्या ठिकाणी सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहेत त्या ठिकाणी ओहम्स लॉ अप्लिकेबल होत नाही. आणि ज्या ठिकाणी कंडक्टर्स आहेत जे की त्या ठिकाणचा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, फिजिकल पॅरामीटर्स हा कॉन्स्टंट आहेत, तर त्या ठिकाणी ओम्स लॉ अप्लिकेबल होतो. थेवेनिन्स थेरमला अप्लिकेबल होतो. सुपरपोजिशनला सुद्धा तो अप्लिकेबल होतो. मग अप्लिकेबल होत नाही कोणासाठी बघा? नॉट अप्लिकेबल फॉर त्या ठिकाणी सेमीकंडक्टर डिव्हाइसेस असेल किंवा सेमीकंडक्टर यूज केलेला असेल किंवा व्हेरिएबल टेम्परेचर असेल किंवा डायोड असेल किंवा त्या ठिकाणी ट्रान्झिस्टर असेल किंवा मॉसफेट असेल, म्हणजे सगळे जे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत त्या ठिकाणी ओम्स लॉ अप्लिकेबल नाही. तर कसा वाटला ओम्स लॉ? म्हणजे त्या ठिकाणी आपण डेफिनेशन्स बघितले, त्यानंतर फॉर्म्युले बघितले, त्यानंतर रिलेशन बघितलं आणि त्यानंतर जे काही बघितलं आपण तो असेल तो काय आहे? रेजिस्टन्स कसं काढायचा, करंट कसं काढायचा आणि व्होल्टेज कसं काढायचं हे सुद्धा बघितलं. त्यानंतर आपण बघितलंय की बाबा जे काही अप्लिकेबल आहे आणि नॉट अप्लिकेबल आहे त्याला, त्यानंतर ऍडव्हान्टेजेस बघितले किंवा यूज आहे कशा कशासाठी, मग ते कोणासाठी यूज आहे? करंट काढण्यासाठी, व्होल्टेज काढण्यासाठी आणि रेजिस्टन्स करण्यासाठी सुद्धा यूज होतो. आणि त्याचे अप्लिकेशन वगैरे सर्किट मध्ये काय असं काही नाही ते आपण बघितलेलं आहे. अशा टाइप मध्ये ओहम्स लॉ आपला डिटेल मध्ये झालाय. मग तुम्ही सुद्धा मजेत बघा आणि मागचे व्हिडिओ सुद्धा बघत चला आणि तुमच्या मित्राला आणि मैत्रिणीला मात्र पाठवायला विसरू नका. कारण आपण खुश तर तो खुश, तो खुश तर आपण खुश, असा तुमच्या मनामध्ये जे काही ध्येय आहे तो ठेवायचं आहे आणि ते सुद्धा दुसऱ्यांना वाट लावायचं आहे. असं म्हणलेलं कोणी ऐकत आहे बघा की आपला जो काही ज्ञान आहे ते दुसऱ्याला देत गेलं तर आपण त्याच्यापेक्षा जास्त ज्ञानी होतो. हे मात्र गोष्ट खरी आहे. ते सुद्धा तुम्ही काय करा, करत राहा. आणि जे काही ज्ञान आहे तुमच्यामध्ये, जे काही तुमचा नॉलेज आहे तो दुसऱ्यांना सुद्धा देण्याचा प्रयत्न करा. जसं मी देण्याचा प्रयत्न करतोय तसं तुम्ही सुद्धा देण्याचा प्रयत्न करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट. तोपर्यंत काय करा, हा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला नोट्स काढायला फायदा होईल. ओके, बाय बाय.